So how to find, so how to find which member is not get assigned property? For that, go to select, go to missing attributes, go to select, go to missing attributes and click on missing property. Okay, now just go to property page or go to command, go to member property, go to prismatic and assign and assign. Okay, इथे आला आता 144 आला इथे. ओके, समजलं हे की प्रॉपर्टीज कसं मिसिंग प्रॉपर्टी कशी चेक करायची ते? सो तिथे नोट लिहा एक, just make a note after giving the property to the structure, check for the missing attribute command. Okay, okay लिहिलं? ओके, and अजून एक नोट लिहा. Okay, after assigning the property to the structure, हो सेम प्रॉपर्टी पेज ने पण सेमच प्रोसेस आहे. प्रॉपर्टी पेज हे एक शॉर्टकट आहे. आपण मोबाईल मध्ये कसं आपल्याला जे ऍप्स लागतात ते आपण शॉर्टकटने आपल्या स्क्रीनवरती ठेवतो की नाही, तसं आहे हे जे शॉर्टकट आहे. हा जो आहे तो आता हा कमांड मध्ये जायचं, देन फर्स्ट आय विल गो टू कमांड and then I'll choose property, then I will choose prismatic. Instead of that मी फक्त इथे ह्या प्रॉपर्टी पेज वरती जाईन. ओके, कळलं? हे शॉर्ट कीज आहेत. ओके ओके, हा एक चेक घ्यायचा. कुठला चेक घ्यायचा? मिसिंग ऍट्रिब्यूट चेक केव्हा घ्यायचा? जेव्हा आपण प्रॉपर्टीज असाइन करू तेव्हा मिसिंग ऍट्रिब्यूट चेक घ्यायचा. अच्छा, एडिट कसं करायचं मिसिंग ऍट्रिब्यूट प्रॉपर्टी? ओके, सपोज देन जो मेंबर राहिलाय, ओके, तो मेंबर सिलेक्ट करायचा. ओके, आता हा मेंबर कसं केलं आपण? सपोज या मेंबरला प्रॉपर्टी असाइन नाही केली. ओके, ठीक आहे, आपण पुन्हा एकदा बघूयात. हा मेंबरला मी प्रॉपर्टी असाइन नाही केली. ओके, हा जो लास्ट 144 मेंबर आहे त्याला मी प्रॉपर्टी नाही असाइन केली. ओके ओके, हा जो एक मेंबर आहे तो राहिला. त्याला कशी प्रॉपर्टी द्यायची? प्रॉपर्टी पेज वरती जायचं किंवा प्रॉपर्टी मेंबर प्रॉपर्टी प्रिझमॅटिक मध्ये जायचं आणि या जो कुठला आता हा जो 144 नंबरचा बीम आहे तो त्याला प्रॉपर्टी द्यायची राहिली. सिलेक्ट दॅट बीम and just click on assign to selected beam and assign it. ओके, या मेंबरला प्रॉपर्टी असाइन झाली. ओके, आता आपण मगाशी या मेंबरची प्रॉपर्टी काढून घेतलेली, आता त्याला असाइन केली. आता आणि एकदा चेक घेऊयात, बघूयात आपण असाइन केलाय की नाही. ओके, क्लिक ऑन मिसिंग प्रॉपर्टी. नाउ इट्स showing that no entity with missing property is found. Okay, ओके ओके, समजलं? डाऊट क्लिअर झाला हा? ओके, ठीक आहे. जेव्हा आपण
ग्रीड तयार करतो आणि हाईट देतो. ओके, जेव्हा आपण नोड्स आणि मेंबरने लाईन प्लेन ग्रीड तयार करतो, ठीक आहे, तेव्हा एक चेक घ्यायचा. कुठला चेक घ्यायचा तेव्हा? ड्युप्लिकेट नोड्स, मेंबर आणि प्लेट क्रिएट झालेत का, हा एक चेक घ्यायचा. ओके, हे दोन चेक जेव्हा आपण स्ट्रक्चर बिल्ड करतो तेव्हा ड्युप्लिकेट नोड्स आणि मेंबरचा चेक घ्यायचा, आणि जेव्हा आपण प्रॉपर्टीज असाइन करतो तेव्हा मिसिंग ऍट्रिब्यूट प्रॉपर्टीचा चेक घ्यायचा. ओके, नाउ गो टू टूल्स, नाउ चेक फॉर द डुप्लिकेट नोड्स. ओके, आणि टॉलरन्स शुड बी 0. ओके, अँड क्लिक ऑन ओके. जर डुप्लिकेट नोट्स नाही झाले तर ते दाखवतं नो डुप्लिकेट नोट्स आर फाउंड. ओके, नाउ क्लिक ऑन ओके. Just go to again tools and check for the duplicate members. Okay, आणि आपण प्लेट्स तर युजच नाहीत केल्या, सो वी डोंट नीड टू चेक फॉर डुप्लिकेट प्लेट्स. ओके ओके ओके. Now the next thing is go for the support. Okay, now आपल्याला सपोर्ट्स द्यायचे आहेत. ओके, फॉर दॅट कीप युअर स्ट्रक्चर इन फ्रंट व्ह्यू. तिथे लिहा कीप युअर स्ट्रक्चर. जर आपलं आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये स्ट्रक्चर असेल तर इट्स व्हेरी टीडियस टू गिव्ह सपोर्ट्स टू ऑल द कॉलम्स. ओके, so go to, so keep your structure in front view. तिथे लिहा keep, now keep the structure in front view. Okay, now again go to command. Okay, then go to support specification, आणि इथे you can see many supports: pin support, fixed support, fixed but spring support. Okay, मग just select on fixed support. Okay, sorry, click on fixed support and click on add button. Okay, hey, okay, now just click on your fixed support, click on fixed support, आणि इथे ऑप्शन्स आहेत: assign to view, use a cursor to assign, or assign to edited list. Just click all the bottom nodes. Okay, हे जे bottom nodes आहेत ते सिलेक्ट करा. Now select all the bottom nodes and assign it. Okay, and just assign it. Okay, assign झाले. ठीक आहे, आता जसं मेंबर प्रॉपर्टी साठी इथे एक टूल आहे डायरेक्ट प्रॉपर्टी पेज, तसं सपोर्ट साठी पण डायरेक्ट आहे. म्हणजे इथे एक शॉर्ट की आहे. ओके, कमांड मध्ये जाऊन सपोर्ट स्पेसिफिकेशन्स मध्ये जाऊन फिक्स सपोर्ट चूज करण्यापेक्षा वी हॅव अ शॉर्ट की. जस्ट click on support page which is just next to property page. Okay, click on support page which is next to property page. Okay, and हे तर आता आपण दिलाय. ओके, otherwise you need to create. Just click on create, just click on create and add the fixed support, आणि तो सपोर्ट द्यायचा. ओके, ठीक आहे. कसं कसं हा सपोर्ट मी डिलीट करते आणि आपण बघूयात कसा सपोर्ट द्यायचा. ठीक आहे, ओके ओके. काय केलं आपण? पहिला कमांड मध्ये गेलो, देन वी सिलेक्ट द सपोर्ट specification, and in support specification we use the fixed support. Instead of that we have a short key which is next to property page. Just click on that, click on support page and
create your support, just go to create and click on fixed. Okay, now click on fixed support. Click on fixed for the fixed support and click on add. In fixed support कुठले कुठले रिस्ट्रेन होतात डायरेक्शन, FX, FY, FZ, MX, MY, MZ, राईट. हे झालं असेल तुम्हाला थेरी मध्ये. ओके, पिंड मध्ये कुठले होतात, फक्त फोर्सेस FX, FY, FZ रिस्ट्रेन होतात. मुवमेंट्स रिस्ट्रेन होतात का पिंड मध्ये? नाही. सो हा पिंड आहे. ओके ओके, just click on add. Just click on add and just select your support and keep your structure in front view and select the bottom nodes. Okay, by using node cursor. By using node cursor, select the bottom nodes. Okay, and click on assign to selected node and assign it. Okay. ओके, समजलं सपोर्ट्स कसे द्यायचे, समजलं? ओके, समजलं इथपर्यंत? ओके, जस्ट रिकॉल इट. आपण एक 9 मीटरचा बीम घेतला, त्याला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं बाय युजिंग ट्रान्झिशनल रिपीट कमांड. आपण 9x9 चे ग्रिड तयार केलं. ओके, अगेन बाय युजिंग ट्रान्झिशनल रिपीट कमांड we provided the height to the structure, right? And don't forget to delete the bottom beams. ओके, कारण आपल्याला तिथे नंतर सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे, राईट. आपलं फाउंडेशन असेल ते, राईट. मग आपण त्यासाठी काय केलं, बॉटम बीम्स डिलीट केल्या. ओके, मग काय केलं आपण, मग नंतर चेक घेतला ड्युप्लिकेट नोडचा आणि ड्युप्लिकेट मेंबर्सचा चेक घेतला, राईट. ओके, देन आपण काय केलं, कमांड मध्ये गेलो. कमांड मधून मेंबर प्रॉपर्टी आणि प्रिझमॅटिक. ओके, प्रिझमॅटिक घेतलं. देन प्रॉपर्टी पेज मध्ये जाऊन आपण सेक्शन डेटाबेस मध्ये जाऊन इंडियन सिलेक्ट केलं, राईट. सेक्शन डेटाबेस मध्ये जाऊन आपण इंडियन सिलेक्ट केलं. इंडियन सेक्शन आपण यूज करणार आहे, सो इंडियन सिलेक्ट केलं. त्यामध्ये बीम साठी आपण ISMB 100 ओके सिलेक्ट केलं आणि कॉलम साठी ISMC फ्रंट टू फ्रंट सिलेक्ट केलं. ओके, मग आपण ते प्रॉपर्टीज आहेत त्या असाइन केल्या. ओके, अँड आफ्टर असाइनिंग द प्रॉपर्टी आपण चेक घेतला. ओके, कुठला चेक घेतला, मिसिंग ऍट्रिब्यूट चेक घेतला, राईट. मिसिंग ऍट्रिब्यूट चेक घेतल्यानंतर आपण काय केलं, सपोर्ट्स द्यायचे. सो आपण इथे नेक्स्ट टू प्रॉपर्टी पेज, नेक्स्ट टू प्रॉपर्टी पेज देयर इज अ सपोर्ट पेज. आपण ते ओपन करून आपण क्रिएट केला सपोर्ट, राईट. हे ओपन करून आपण सपोर्ट क्रिएट केला आणि हा सपोर्ट बाय युजिंग नोड कर्सर बॉटम नोड्सला आपण तो सपोर्ट प्रोव्हाइड केला. ओके, समजलं इथेपर्यंत अगदी व्यवस्थित? ओके, now just close this. Now the next part is
the loading part. Okay, now the next part is loading part. Okay, again there is a short key for the loading page. Okay, इथे प्रॉपर्टी पेजच्या बॉक्स मध्ये लास्टला जे असं डाउनवर्ड एरो दिसतंय ते आहे ते आपलं लोडिंग पेज आहे. ओके, एक hand with the downward arrow. Okay, that is our loading page. Okay, hand with the downward loading arrow shows the load page. Okay, आणि हे नाही सापडलं तर go to command. Okay, write it down. Go to command, then go to loading. Okay, go to command, go to loading and go to primary load. Okay, लिहून घ्या हे कुठे कुठे गेलो. कमांड, लोडिंग अँड प्रायमरी लोडिंग. ओके, okay, go to command, then loading, go to command, loading and primary loading. Okay, or else we just आपण काय करू शकतो, हे जे लोड पेज आहे त्याच्यावरती शॉर्टकी आहे लोड पेजची, त्याच्यावरती क्लिक करायचं. the same load page will be open. Okay, हे दोन्ही सेमच आहेत. ओके, now just go to load case detail, click on load case detail and click on add. Okay, now first load is obviously the very first load is dead load. Okay, now choose the loading type as dead load. Okay, and give a title to your dead load. Give your title to your loading type as dead load. Okay, now click on add button. Okay, and close it. Okay, आपण काय केलं, dead load एक दिला. Now second load is live load. Okay, click on load case detail again. Okay, click on add and then the second loading type will be live load. Okay, give a name to your load, that is live load. Now click on add and close it. Okay, now what comes under dead load? Okay, it's nothing but it's self-fed. Okay, under dead load the self-weight of the structure comes under dead load. Okay, now just go to dead load, click on add button, click on self-weight. Now select the direction as Y direction with the factor -1 and click on add. Okay, and close it. Okay, okay, समजलं हे? ओके, काय काय केलं आपण? ओके, काय केलं आपण? डेड लोड मध्ये गेलो. नाउ क्लिक, नाउ गो टू ऍड. नाउ जस्ट क्लिक ऑन सेल्फ वेट लोड. Now just give a direction it as a Y direction and give a factor 1 and add it. Okay, click on add. Okay, and close it. Okay, now how to give a live load? Go to live load,
क्लिक ऑन ऍड. ही स्टेप लिहून घ्या. डेड लोड समजलं कसं केलं. नो, गो टू लाईव्ह लोड, क्लिक ऑन ऍड. नाउ जस्ट go to floor. Okay, now just go to floor load, click on floor. Suppose my live load is minus 3.5 kilonewton per meter square. Okay, in global y direction and give a range. Okay, आता आपण 1.5 मीटरचं आपलं काय जे खालून आहे. ओके, हे जे इथे दिसतंय. ओके, स्ट्रक्चर दिसतंय. हे जे आपलं स्ट्रक्चर आहे इथेपर्यंत आपलं असणार फाउंडेशन एरिया. ओके, सबस्ट्रक्चर 1.5 मीटर पर्यंत आहे. सुपरस्ट्रक्चर 1.5 मीटर पासून वरती आहे. ओके, सो मिनिमम रेंज इज 1.5. ओके, 1.5 प्लस 3 प्लस 3 6 7 7.5 येणार आहे. राइट, करेक्ट. 7.5. ओके, क्लिक ऑन ऍड, क्लिक ऑन क्लोज. ओके, हे असा आपला लाईव्ह लोड येईल. समजलं हे कसं आलं. लाईव्ह लोड समजला. लाईव्ह लोड समजलं कसं आलं. ओके, समजलं. आता सपोज हा माझा लाईव्ह, ठीक आहे, फर्स्ट फ्लोअरला आणि सेकंड फ्लोअरला माझा 3.5 लाईव्ह लोड आहे. ओके, पण माझ्या टॉप फ्लोअर वरती लाईव्ह लोड जास्त येत नाहीये. ओके, हा माझा जो लास्टचा फ्लोअर आहे, स्लॅब आहे, त्याच्यावरती लाईव्ह लोड 3.5 येत नाहीये. मग मी काय करणार, जस्ट गो टू हे, जस्ट क्लिक ऑन दिस फ्लोअर लोड and go to edit. Okay, just 3.5, just give it a 4.5. and change it. Okay, आणि इथे आहे तो मी वेगळा देणार. ओके, सो again go to live load, click on add, go to floor load. Okay, आणि now I will create a group. Okay, I will create a group. कसा क्रिएट करायचा काल सांगितलं आपण. ग्रुप कसा क्रिएट करायचा. ओके, कंट्रोल G, press Control G, give a name, floor 3 and node is, and select the type as floor and click on add. ओके, आणि असाइन कसा करायचा. ओके, just keep your structure in front view and just select this portion and associate, and click on associate to geometry, selected geometry and associate it. Okay, and close it. Okay, आता इथे आपण ग्रुप दिलाय. ओके, नाव आतापर्यंत आपण काय करायचो, इथे मेन्शन करायचो. ओके, इथे आपण रेंज मेन्शन करायचो. ओके, नाव जस्ट क्लिक ऑन ग्रुप and choose to assign the load by using group. Okay, okay, click on floor 3 and add it. Okay, and close. Okay,
हा दिसला जे ओके. आपण इथे हे जे लोडिंग पेज आहे ओके, ह्या ॲरो वर कर्सर वरती बघा ओके. हा जो लोडिंग पेज आहे, या लोडिंग पेज वरती ज्या लोड वरती आपण क्लिक करू तो लोड इथे ब्लू कलरने हायलाइट होतो ओके. अदरवाइज अदर लोड्स विल बी हायलाइटेड ॲज अ ग्रीन कलर ओके. आता मी फ्लोअर लोड टॉप फ्लोअरला -1.5 दिलाय, त्याच्यावरती क्लिक केलाय. सो इथे थर्ड फ्लोअरचा जो लोड आहे तो हायलाइट होतोय ओके. आता मी इथे फर्स्ट फ्लोअरचं बघत आहे. फर्स्ट फ्लोअर वरती क्लिक केलं की हा फर्स्ट फ्लोअरचा लोड हा हायलाइट होतोय ओके. समजतंय हे. नाउ सेल्फ वेट ओके. सेल्फ वेट कसं बघायचं, असाइन करायचं. जस्ट गो टू सेल्फ वेट, जस्ट क्लिक ऑन सेल्फ वेट अँड जस्ट assign to view. Just go to assign to view and assign it. ओके. समजलं हे कसं केलं ते. बघा आता आपलं हे झालं सेल्फ वेट. सेल्फ वेट हे झालं लाईव्ह लोड ओके. लाईव्ह लोड साठी आपण काय चूज केलं, आपण लाईव्ह लोड मध्ये जाऊन ऍड वरती क्लिक करून फ्लोअर लोडिंग घेतलं ओके. ओके समजतंय हे. ओके. ओके काय काय केलं आपण. फर्स्ट ट्रान्झिशनल रिपीट आणि नोड कमांड यूज करून आपण फ्रेम तयार केली राईट. फ्रेम तयार केल्यास आपण चेक घेतला डुप्लिकेट नोड आणि मेंबर्सचा ओके. देन जे मेंबर्स आहेत त्यांना प्रॉपर्टीज असाइन केल्या ओके. देन मेंबर प्रॉपर्टीचा चेक घेतला ओके. ऍट्रिब्यूट चेक ऍट्रिब्यूट प्रॉपर्टी म्हणून जो चेक आहे तो घेतला ओके. मिसिंग ऍट्रिब्यूट प्रॉपर्टी ओके. देन आपण सपोर्ट असाइन केले राईट. देन आपण सपोर्ट असाइन केले ओके. सपोर्ट असाइन केल्यास आपण लोड्स असाइन केले ओके. लोड मध्ये कुठला कुठला डेड लोड आणि लाईव्ह लोड आपण कन्सिडर करतो ओके. डेड लोड कसं द्यायचा, डेड लोड मध्ये काय द्यायचं, सेल्फ वेट ओके. आणि लाईव्ह लोड मध्ये काय द्यायचं ओके. लाईव्ह लोड आपण फर्स्ट 2 फ्लोअर साठी वेगळा दिला आणि लास्ट फ्लोअर साठी कमी दिला ओके. समजतं हे ओके. ओके. Okay, now the next step is loading combination. Okay, now the next step is load combination. Okay, for that go to load case detail. Okay, go to load case detail, click on add okay, and click on auto load combination. Okay. अनम्यूट करा कोणी, कुणाचं म्यूट आहे, अनम्यूट नाहीये. सगळं आवाज जातो अनम्यूट कर. ओके. सो काय केलं आपण, लोडिंग, आफ्टर लोडिंग नेक्स्ट स्टेप इज लोड कॉम्बिनेशन. ओके, फॉर that just click on add. ओके, देन आपल्याला लोड कॉम्बिनेशन्स वेगळे द्यायची गरज नाहीये बिकॉज इट जनरेट्स इट्स ओन
load combination as per the provided code. ओके, आपण जो कुठला कोड सिलेक्ट करेल त्या कोड प्रमाणे ते लोड कॉम्बिनेशन्स क्रिएट करेल. ओके, आपल्याला सेपरेट लोड कॉम्बिनेशन्स फॅक्टर्स असाइन करायची गरज नाहीये. ओके, so go to auto load combination. Okay, now select the code as Indian code. आपल्याला इंडियन कोड नुसार पाहिजे लोड कॉम्बिनेशन. सो सिलेक्ट इंडियन कोड अँड क्लिक ऑन जनरेट लोड. ओके, इथे 4 लोड कॉम्बिनेशन्स तयार झाले. ओके, नाउ क्लिक ऑन ऍड अँड क्लोज इट. ओके, ओके, समजलं हे लोड कॉम्बिनेशन्स कसे केले ते. ओके, काय केलं आपण, लोड केस डिटेल वरती गेलो आणि ऍड कमांड केली. राईट, हे लक्षात नाही येणार नंतर की आपण लोड कॉम्बिनेशन्स कसे केले. राईट, हे थोडस बघा. किंवा ओके, otherwise you can just go to command. Okay, go to loading and just click on load combination. ओके, आणि हे जे लोड केसेस आहेत ते इकडे घ्यायचे. ओके, हे जे आता आपण ऑलरेडी जनरेट केले त्यामुळे इथे जास्त दाखवत आहे. अदरवाइज इट विल ओनली शो डेड लोड अँड लाईव्ह लोड. ओके, आणि हे 2 लोड आपण या साइडला घेतले, सिलेक्ट केले की इथे जनरेट कॉम्बिनेशन म्हणून ऑप्शन आहे, बॉक्स येईल, त्याच्यावरती टिक करायचं अँड जस्ट ऍड केलं की हे जे हे जे लोड कॉम्बिनेशन्स आहेत ते क्रिएट होतात. ठीक आहे, कळालं हे कसं कसं केलं ते. फर्स्ट 2 ways ने करू शकतो. दिस इज द सिम्पलेस्ट वे. Just go to load case detail and add it and go to auto load combination and choose the code. Okay, and click on generate and click on add. Okay, otherwise you can just go to command, go to loading, go to load combinations. Okay, आणि हे 2 तिकडे चूज करायचे. ओके, हे 2 तिकडे लोड चूज केले, फॅक्टर्स द्यायचे. अदरवाइज जस्ट क्लिक ऑन जनरेट कॉम्बिनेशन आणि हे करायचं. ओके, आता इथे येणार नाहीत कारण इथं ओके, ऑटो लोड, जस्ट गो टू इंडियन, जस्ट जनरेट इट and add it. Okay, ओके, हे इथे आपण सगळे लोड बघू शकतो आपले. ठीक आहे, ओके, ओके, लोड दिसतायत. ओके, नाउ द नेक्स्ट स्टेप काय, आता आपलं लोडिंग वगैरे झालं. नाउ द नेक्स्ट स्टेप इज अनालिसिस. तिथे लिहा नेक्स्ट. नाउ दिस नेक्स्ट स्टेप इज अनालिसिस अँड प्रिंट. फॉर दॅट गो टू अनालिसिस अँड प्रिंट, क्लिक ऑन नो प्रिंट, क्लिक ऑन ऍड अँड क्लोज इट. ओके, हे परफॉर्म अनालिसिस झालं. किंवा हे असं न करता जस्ट गो टू कमांड, just go to analysis and perform analysis. ओके, कमांड मध्ये जायचं, analysis and perform analysis.